गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फंक्शन जनरेटर स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये आपण बेसिक प्रिन्सिपल पाहिला होता. बेसिक प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलं होतं की RC ऑसिलेटर किंवा LC ऑसिलेटरचा यूज करून एक बेसिक सायनोसॉइडल वेव्ह फॉर्म केली जाते किंवा तयार केली जाते आणि त्या वेव्हला बेस यूज करून नंतर मग आपण त्याला स्किमिक ट्रिगर असेल किंवा इंटिग्रेटर असेल त्याचा यूज करून आपण स्क्वेअर वेव्ह किंवा ट्रायंग्युलर वेव्ह आपण जनरेट करतो. परंतु प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये काय होते किंवा प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये असं करणं पॉसिबल आहे का ते आज आपण पाहणार आहोत. त्यानंतर हा वर्किंग कसा करतो, त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत ते देखील आपण त्याच्या ब्लॉक डायग्रामवरून स्टडी करणार आहोत. तर बघू आज आपण प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटर. बघा इथं ही जी काय डायग्राम आहे ही फंक्शन जनरेटरची एक ब्लॉक डायग्राम आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट्स आहेत आणि कशा प्रकारे किंवा कुठली वेव्ह ते प्रायमरी वेव्ह म्हणून यूज करतात ते आपण बघणार आहोत. बघू. देर आर 3 इम्पॉर्टंट सिग्नल्स कॅन बी इझिली जनरेटेड बाय यूजिंग अ प्रायमरी RC ऑसिलेटर बट इट हॅज द फॉलोइंग ड्रॉबॅक्स. आता याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जसं वर पाहिलं होतं की RC ऑसिलेटर म्हणजे याचा अर्थ LC ऑसिलेटरचा यूज करून आपण 3 सिग्नल्स किंवा 3 वेव्हफॉर्म आपण इझिली जनरेट करू शकतो. परंतु त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स आहेत. तर कुठले कुठले आहेत तर फर्स्ट वन लिमिटेड फ्रिक्वेन्सी रेंज. जे आपण काल पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी रेंज किती होती 1 हर्ट्ज टू फ्यू किलो हर्ट्ज. फंक्शन जनरेटरमध्ये जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ती किती असते 1 हर्ट्ज टू फ्यू किलो हर्ट्ज. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी रेंज जी आहे त्याला लिमिटेशन्स येतात. हा पहिला ड्रॉबॅक आहे. जर आपण RC ऑसिलेटरपासून साईन वेव्ह प्रोड्यूस केली आणि ती जर आपण प्रायमरी वेव्ह म्हणून यूज केली तर हा पहिला ड्रॉबॅक असेल. सेकंड आहे पुअर ॲम्प्लिट्यूड स्टॅबिलिटी. म्हणजे याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड जी आहे आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण समजा साईन वेव्ह ड्रॉ करतो तर साईन वेव्हची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती आपण एकदा सेट केल्याच्यानंतर ती फिक्स्ड असली पाहिजे. बरोबर आहे. समजा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी. समजा ही एक साईन वेव्ह आहे अशा प्रकारची. ही साईन वेव्ह आहे. याच्यामध्ये ही जी काही ॲम्प्लिट्यूड आहे हे जी काही डिस्टन्स आपण मेजर करतो पीकपासून या एक्स ॲक्सिसपर्यंत किंवा इथून इथपर्यंत हे डिस्टन्स एकदा सेट केल्यानंतर कसं असलं पाहिजे फिक्स असलं पाहिजे. बरोबर आहे. परंतु प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये आपण जर साईन वेव्हला प्रायमरी वेव्ह म्हणून यूज केला असेल तर त्या ठिकाणी व्होल्टेज व्हॅरिएशनमुळं काय होते त्या ठिकाणी त्याची ॲम्प्लिट्यूड जी आहे ती स्टेबल राहत नाही किंवा त्या ठिकाणी स्टॅबिलिटी कशी आहे पुअर आहे. थर्ड आहे पुअर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. तिथं ज्यावेळेस आपण साईन वेव्हला प्रायमरी वेव्ह म्हणून यूज करतो त्यावेळेस आपल्याला आणखीन एक प्रॉब्लेम येतो किंवा आणखीन एक ड्रॉबॅक दिसतो तो म्हणजे पुअर फ्रिक्वेन्सी स्टॅबिलिटी. फ्रिक्वेन्सी जी आहे ती कंटिन्युअसली काय आहे व्हॅरिएबल आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी सांगितले अनवॉन्टेड शिफ्ट इन ॲडजस्ट फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी जरी आपण समजा एका पर्टिक्युलर रेंजला फिक्स केली असेल तर आपल्याला खाली किंवा वर त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. हे त्याचे काय आहेत ड्रॉबॅक आहेत. म्हणून त्यांनी काय म्हणले ड्यू टू these practical difficulties साईन वेव्ह ॲज अ प्रायमरी सिग्नल इज जनरली नॉट यूज. त्याच्यामुळं साईन वेव्हला आपण प्रायमरी सिग्नल म्हणून जनरली यूज करत नाही किंवा प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये साईन वेव्हचा हा प्रायमरी वेव्ह म्हणून यूज होत नाही. बघा प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटर युजेस स्क्वेअर वेव्ह ॲज अ प्रायमरी वेव्ह फॉर्म अँड देन रिस्पेक्टिव्ह सर्किट्स जनरेट रिमेनिंग वेव्ह फॉर्म्स. म्हणजे प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये आपण प्रायमरी वेव्ह फॉर्म जो यूज करतो तो कुठला आहे स्क्वेअर वेव्ह आहे. हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. प्रॅक्टिकल फंक्शन जनरेटरमध्ये स्क्वेअर वेव्हला आपण काय करतो प्रायमरी वेव्ह फॉर्म म्हणून यूज करतो आणि नंतर मग याच्यापासून आपण काय करतो जे आपल्याला वेव्ह फॉर्म पाहिजे ट्रायंग्युलर पाहिजे साईन वेव्ह पाहिजे किंवा सॉटूथ पाहिजे ते आपण रिस्पेक्टिव्ह सर्किट्स यूज करून ते वेव्ह फॉर्म आपण काय करू शकतो जनरेट करू शकतो. बरोबर आहे. बघा फिगर फॉलोइंग फिगर शोज अँड अल्टरनेटिव्ह मेथड दॅट कॅन बी यूज्ड इन अ फंक्शन जनरेटर. याच्यामध्ये एक अल्टरनेटिव्ह मेथड दाखवली आहे ज्याचा यूज करून आपण जे पाहिजे ते वेव्ह फॉर्म जनरेट करू शकतो. हा वर्किंग कसा करतो तर बघू आपण पहिल्यांदा त्यांनी काय काय दिलेलं आहे. हे दिसते आपल्याला स्क्वेअर वेव्ह जनरेटर आहे. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोलर देखील आहे. म्हणजे हा फ्रिक्वेन्सी कंट्रोल करतो. फ्रिक्वेन्सीमध्ये जे येणारे व्हॅरिएशन्स आहेत किंवा त्याची जी स्टॅबिलिटी आहे ती एका पर्टिक्युलर लेवलला असण्यासाठी हा फ्रिक्वेन्सी कंट्रोलर आहे आणि या ठिकाणी स्क्वेअर वेव्ह जनरेटर आहे. याचं काम आहे स्क्वेअर वेव्ह जनरेट करणे. परत याचं इनपुट दिलं आहे त्यांनी इंटिग्रेटर सर्किटला. त्याच्यापासून त्यांनी ट्रायंग्युलर वेव्ह तयार केली आहे आणि याचंच इनपुट दिलं आहे त्यांनी स्क्वेअर वेव्ह टू साईन वेव्ह कन्व्हर्टरला. हे एक पर्टिक्युलर सर्किट आहे ज्याच्यापासून आपण स्क्वेअर वेव्हपासून काय करू शकतो साईन वेव्ह जनरेट करू शकतो किंवा आपल्याला ॲज इट इज पाहिजे असेल तर आपण स्क्वेअर वेव्ह देखील
त्या ठिकाणी यूज करू शकतो. अशा प्रकारचं एक टिपिकल सर्किट आहे किंवा एक ब्लॉक डायग्राम आहे. बघा आता वर्किंगमध्ये काय काय येते. द फिगर शोज स्केमॅटिक ब्लॉक डायग्राम ऑफ वन सेव्हरल अल्टरनेटिव्ह मेथड्स दॅट कॅन बी यूज्ड इन अ फंक्शन जनरेटर. इट युजेस 3 बेसिक एलिमेंट्स. याच्यामध्ये फंक्शन जनरेटरमध्ये 3 बेसिक एलिमेंट्स आहेत. फर्स्ट वन प्रायमरी वेव्हफॉर्म जनरेटर, हा प्रायमरी वेव्हफॉर्म जनरेटर. त्याच्यानंतर ॲन इंटिग्रेटर, हा इथला इंटिग्रेटरचा पार्ट. आणि थर्ड आहे स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टर. स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टर म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारची वेव्ह पाहिजे त्यानुसार हे 3 पार्ट्स या फंक्शन जनरेटरमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. बघा आता स्क्वेअर वेव्ह जनरेटर्स लाईक IC555 a stable multivibrator or op-amp IC741 comparator may be used to generate basic waveform as square wave. स्क्वेअर वेव्ह जनरेट करण्यासाठी आपण IC555 याच्यासारखा ॲस्टेबल मल्टीव्हायब्रेटर किंवा ऑपॅम्प म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर IC741 कंपॅरेटर ज्याला म्हणतात तो आपण यूज करू शकतो. कशासाठी? टू फॉर्म स्क्वेअर वेव्ह जनरेट करण्यासाठी आपण या 2 प्रकारच्या ICs यूज करू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर द सेकंड स्टेज इज ॲन इंटिग्रेटर सर्किट दॅट इज द सर्किट दॅट जनरेट्स अ ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म बाय इंटिग्रेटिंग स्क्वेअर वेव्ह. याच्यानंतर सेकंड सर्किट त्यांनी कुठलं यूज केलेलं आहे? इंटिग्रेटर सर्किट आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म जनरेट केला अशा प्रकारचा. कसा तर बाय इंटिग्रेटिंग स्क्वेअर वेव्हला इंटिग्रेट करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे? एक ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म जनरेट केलेला आहे. परत त्यांनी सांगितलं RC इंटिग्रेटर बाय युझिंग ऑपॅम्प कॅन बी युज्ड ॲज शोन इन फिगर. RC इंटिग्रेटर ऑपॅम्प देखील त्या ठिकाणी काय केलं आहे? डायग्राममध्ये यूज केलेलं आहे. ठीक आहे. द थर्ड एलिमेंट इज स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टर. थर्ड एलिमेंट जो आहे, थर्ड पार्ट जो आहे तो काय आहे? स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्व्हर्टर. इट कन्वर्ट्स स्क्वेअर वेव्ह इंटू साईन वेव्ह विदाऊट चेंजिंग इट्स फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये हा मेन फंक्शनची किंवा हा इम्पॉर्टंट पार्ट आहे की फ्रिक्वेन्सी जी सुरुवातीला जनरेट केली होती त्याच फ्रिक्वेन्सीची ॲज इट इज स्क्वेअर टू साईन वेव्ह कन्वर्ट करण्याचं काम थर्ड एलिमेंट करतो. ठीक आहे. 2 waveforms can be obtained simultaneously by using 2 switches S1 and S2 so that any 2 signals can be coupled to the output amplifiers. याच्यामध्ये स्विच यूज केलेले आहेत 2 S1 आणि S2. आपण डायग्राममध्ये पाहिलं होतं. ॲम्प्लिफायरच्या अगोदर असणारे 2 स्विचेस जे आपण स्विचचा यूज करून कुठल्याही 2 सिग्नलला काय करू शकतो? आपण कपल्ड करू शकतो. हे झालं आपलं फंक्शन जनरेटर. आता याच्यानंतर आपल्याला पाहिजे डिजिटल मल्टीमीटर DMM. हे डिजिटल मल्टीमीटर असे इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये बऱ्याच ठिकाणी यूज होते. याचा जनरल यूज आपल्याला माहीत आहे. डिजिटल मल्टीमीटरवरून आपण काय करू शकतो? व्होल्टेज मेजर करू शकतो, करंट मेजर करू शकतो. त्याच्यामध्ये मग तुमचा AC करंट असेल, AC व्होल्टेज असेल, DC करंट असेल, DC व्होल्टेज असेल, या सर्व मेजरमेंट आपण डिजिटल मल्टीमीटरचा यूज करून मेजर करू शकतो. त्यानंतर आपल्याला समजा रेजिस्टन्स मेजर करायचं असेल, इंडक्टन्स मेजर करायचं असेल, कॅपॅसिटन्स मेजर करायचं असेल, कुठलं सर्किट शॉर्ट आहे किंवा आपल्याला बऱ्याच युजेस डिजिटल मल्टीमीटरचं आहे. बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. कुठले आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता बघा, इन 11th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड अन ॲनालॉग मल्टीमीटर बाय कन्व्हर्टिंग गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर, व्होल्टमीटर अँड ओहम मीटर. 11th आपण स्टडी केलेलं आहे की ॲनालॉग मल्टीमीटर म्हणजे काय? तर गॅल्व्हनोमीटर जो आहे, गॅल्व्हनोमीटरला आपण कन्वर्ट करतो ॲमीटरमध्ये बाय कनेक्टिंग लो रेजिस्टन्स इन पॅरलल. आणि तसंच आपण गॅल्व्हनोमीटरला कन्वर्ट करतो व्होल्टमीटरमध्ये बाय कनेक्टिंग हाय रेजिस्टन्स इन सिरीज, किंवा ओहम मीटरमध्ये देखील त्याला आपण कन्वर्ट करू शकतो. ओहम मीटर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, फिजिक्समध्ये तुम्हाला ॲमीटर आणि व्होल्टमीटर आहे. ठीक आहे. असे डिफरंट आपण मीटर्स आपण स्टडी केलेले आहेत 11th. बघा, इट वॉज अ जनरल पर्पज मल्टीमीटर वेअर डिफ्लेक्शन युनिट वॉज युज्ड डिस्प्ले डिव्हाइस. याच्यामध्ये एक अशा प्रकारचं मल्टीमीटर आहे. मल्टीमीटर का म्हणलेलं आहे? का तर याच्यामध्ये आपण डिफरंट रिडिंग्स घेऊ शकतो. एकापेक्षा जास्त रिडिंग किंवा एकापेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंट आपण याचा यूज करून करू शकतो. त्याच्यामुळे याला मल्टीमीटर असं म्हणतात. आणि याच्यामध्ये एक डिस्प्ले डिव्हाइस किंवा एक डिस्प्ले स्क्रीन यूज केली असते, त्याच्यामध्ये आपल्याला रिडिंग पाहायला मिळते. त्याच्यामुळे त्याला डिजिटल मल्टीमीटर असं म्हणतात. डिजिटल मल्टीमीटर इज मोर सिग्निफिकंट अँड मच पॉप्युलर ड्यू टू इट्स डिस्प्ले डिव्हाइस.
आता हे इन्स्ट्रुमेंट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे किंवा इझी आहे असं आपल्याला काय वाटतंय, कारण ती जी रिडिंग आहे ती आपल्याला ॲक्च्युअल समजा आपण व्होल्टमीटर यूज केलं त्याच्यामध्ये काय आहे, एक प्रकारचा पॉईंटर यूज केलेला आहे, तर आपल्याला तिथं व्यवस्थित पाहावं लागेल की तो पॉईंटर एक्झॅक्ट कुठं आहे. समजा 5 आणि 10च्या मध्ये असेल तर तो कितीला आहे नेमकं, त्याची रिडिंग 5.7 आली का 7.5 आली, हे आपल्याला ॲक्च्युअल तिथं बारकाईने लक्ष देऊन तुम्हाला पाहावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला तो पॉईंटर कुठं आहे आणि त्याची रिडिंग काय आली हे समजेल. परंतु डिजिटल मल्टीमीटरचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर आपल्याला लगेच तो रिडिंग डिस्प्ले करतो. समजा तुमचं व्होल्टेज किती आहे, 19.5 व्होल्ट एवढं आहे, तर तुम्हाला तेवढी रिडिंग तो ॲक्च्युअल डिस्प्लेवर दाखवतो. त्याच्यामुळे ते आपल्यासाठी कसं आहे, इझी आहे हँडल करण्यासाठी. हा एक त्याचा काय आहे ॲडव्हान्टेज आहे. बघा, इट इज अ न्यूमरिकल डिस्प्ले डिव्हाइस जस्ट लाईक अ कॅल्क्युलेटर डिस्प्ले. जसा कॅल्क्युलेटरचा डिस्प्ले असतो सेम त्याच प्रकारचा याचा देखील डिस्प्ले असतो. याची डायग्राम मी तुम्हाला नंतर दाखवतो आपण उद्या ॲडव्हान्टेज बघत असताना. बघा, इन ॲडिशन टू डिस्प्ले ॲनालॉग मल्टीमीटर हॅज फ्यू अदर लिमिटेशन्स लाईक लोडिंग इन व्होल्टेज मेजरमेंट, लिमिटेड रेंज अँड पर्सनल एरर्स वाईल मेजरिंग क्वांटिटीज. आता याच्यामध्ये पण काही एरर्स आहेत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला काही ॲडव्हान्टेजेस असतात किंवा काही ड्रॉबॅक्स किंवा डिसॲडव्हान्टेजेस असतात. तर याच्यामध्ये देखील त्यांनी काय सांगितलेलं आहे की लाईक लोडिंग इन व्होल्टेज मेजरमेंटमध्ये काही समजा ड्रॉबॅक येऊ शकतात किंवा रिडिंग इनॲक्युरेट येऊ शकते, किंवा लिमिट रेंज, त्याची जी रेंज आहे मेजर करण्याची त्याला काही लिमिटेशन्स आहेत. बरोबर आहे, आपण हाय व्होल्टेजचा यूज करून मेजर करू शकत नाही, एका पर्टिक्युलर रेंजपर्यंत हे चालतं. याच्यानंतर काही पर्सनल एरर्स आहेत. समजा आपल्याला ते हँडल कसं करायचं हे जर माहीत नसेल तर तरी देखील याच्यामध्ये एरर येऊ शकतो. हे त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. दीज लिमिटेशन्स यू विल फाइंड लिस्ट सिग्निफिकंट इन केस ऑफ DMM. हे जे लिमिटेशन्स आहेत फक्त काय कमी प्रमाणामध्ये डिजिटल मल्टीमीटरमध्ये आहेत. बाकीच्या इन्स्ट्रुमेंटपेक्षा याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. आता जे आपण इन्स्ट्रुमेंट पाहिले की व्होल्टेज मेजरमेंट असेल, लिमिट रेंज असेल किंवा पर्सनल एरर असतील, हे जे एरर्स आहेत हे अदर इन्स्ट्रुमेंटमध्ये येतात. पण डिजिटल मल्टीमीटरमध्ये देखील हे एरर येऊ शकतात, पण खूप कमी प्रमाणामध्ये. त्याच्यामुळं हे आपल्यासाठी कसं आहे यूज करण्यासाठी सोफिस्टिकेटेड आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्यासाठी फायद्याचं देखील आहे. बघा, आफ्टर स्टडिंग द इंटरनल लॉजिकल प्रोसेस अँड ब्लॉक डायग्राम यू विल अंडरस्टँड द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ DMM ओव्हर अँड ऑर्डिनरी ॲनालॉग मल्टीमीटर. ॲनालॉग मल्टीमीटर म्हणजे कुठले, जे आपण सध्या यूज करतो ते मल्टीमीटर. त्याच्या कंपॅरिझनमध्ये डिजिटल मल्टीमीटर हे कसं फायदेशीर आहे ते आपण त्याच्या ब्लॉक डायग्रामवरून, त्याच्या वर्किंगवरून आणि त्याच्या बेसिक प्रिन्सिपल ॲडव्हान्टेजेसवरून आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण याचे ॲडव्हान्टेजेस, बेसिक प्रिन्सिपल आणि वर्किंग विथ ब्लॉक डायग्राम आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.